गुड मॉर्निंग स्टुडंट। आज आपण नगर परिषद क्रमांक 2 या शाळेमध्ये होणाऱ्या फायनल एक्झामच्या तयारीसाठी जे पूर्व परीक्षा सारखा अनुभव देण्यासाठी हे संडेला या शाळेमध्ये एक पेपर घेण्यात येतो। तो NMSचा पेपर असतो। ओके, तर फायनल एक्झाममध्ये जशा प्रकारची सिटिंग अरेंजमेंट असते, विद्यार्थ्यांना एका सेंटरवर जाऊन म्हणजे अनोळख्या ठिकाणी जाऊन त्यांना त्यांचं सिटिंग अरेंजमेंट चेक करावं लागते। जसं की तुम्ही बघू शकता, सेम तशा प्रकारची सिटिंग अरेंजमेंटचा जे बोर्ड आहे ते या शाळेमध्ये लावण्यात आला, जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वतःहून स्वतःचा रोल नंबर बघण्याची सुद्धा प्रॅक्टिस व्हावी। एवढं बारीकाईने एकूण एक पॉईंट या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी जे येणाऱ्या 22 तारखेला होणार आहे त्याच्यासाठी पूर्ण तयारी कशी झाली पाहिजे। विद्यार्थी फायनल एक्झाममध्ये जेव्हा नवीन सेंटरवर जातो तेव्हा कोणत्याही प्रकारचे त्याच्याकडून मिस्टेक व्हायला नको, तो हायपर टेन्शनमध्ये जायला नको आणि त्याचा जे परफॉर्मन्स आहे म्हणजेच की त्याला जेव्हा एक्झाममध्ये बसायचं आणि पेपर सॉल्व्ह करायचं त्याची टाईम मॅनेजमेंट झाली पाहिजे। यासाठी सुद्धा अशी उत्तम अशी अरेंजमेंट या शाळेमध्ये करण्यात आलेली आहे। एकदा आपण हॉलमध्ये बघणार, हॉलमध्ये सुद्धा सेम अशाच प्रकारची अरेंजमेंट आहे। इथे सुद्धा तुम्ही बघू शकता, एका डेस्क बेंचवर एक विद्यार्थी अशा प्रकारची सिटिंग अरेंजमेंट आहे। कोणत्याही प्रकारचं विद्यार्थ्यांमध्ये पुढे चालून 22 तारखेच्या एक्झाममध्ये प्रेशर क्रिएट नको व्हायला, यासाठी त्यांना प्रॅक्टिस चांगली झाली पाहिजे की ॲक्च्युअलमध्ये आपल्याला NMS एक्झाममध्ये फायनल एक्झाममध्ये अशा प्रकारचं वातावरणाला फेस करावं लागेल आणि तिथे विद्यार्थी हायपर होणार नाही। जसं या क्लासरूमचे इन्व्हिजिलेटर गुल्हाने सर आहे, गुल्हाने सरच्या अंडरमध्ये हे स्ट्रिक्टली वातावरणामध्ये एक्झाम होत आहे। तर गुल्हाने सर सुद्धा थोडंसं बैठक बद्दल सांगतील। सर, बैठक बद्दल सांगा। बैठक व्यवस्था NMS मधली सर्व एका बेंचवर एक विद्यार्थी या तऱ्हेने आम्ही बसवलेले आहे, जेणेकरून जे मेन पेपर राहील 22 डिसेंबर 2024चा या सर्व विद्यार्थ्यांना त्याचा सराव देखील होईल। या पद्धतीने आम्ही त्यांची बैठक व्यवस्था रोल नंबरनुसार त्यांना बसवण्यात आलेलं आहे। थँक्यू सर, खूप बढिया। सर, तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याच्याकडे वळू शकता। फायनल एक्झाममध्ये जशा प्रकारे OMR शीटद्वारे पेपर सॉल्व केला जातो त्याची सुद्धा विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस झाली पाहिजे। यासाठी सुद्धा सेम OMR शीटद्वारे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करण्यात येत आहे। म्हणजेच की शाळेमध्ये फायनल एक्झाममध्ये होणारा जो वातावरण आहे ते विद्यार्थ्यांसाठी अनोळखा राहणार नाही, अचानकपणे ते प्रेशरमध्ये येणार नाही आणि उलट त्यांना हे प्रॅक्टिस झाल्यामुळे जास्त मोठी अचिव्हमेंट गाठण्यासाठी त्यांना मदत भेटेल। थँक्यू सर, तुम्ही आम्हाला टाइम दिल्याबद्दल। नेक्स्ट आहे हॉल नंबर 1। या हॉलमध्ये म्हणजे टोटली अप्रॉक्सिमेटली मला वाटते 8 ते 10 हॉल तयार करण्यात आले। एका हॉलमध्ये 24 विद्यार्थी आणि एका डेस्क बेंचवर एक विद्यार्थी। सेम अशीच अरेंजमेंट जसं मागच्या हॉलमध्ये आपण बघितली, सेम तशीच्या तशीच अरेंजमेंट विथ 100% सिरियसनेस आणि एकदम शांत वातावरण अशा प्रकारचं एक्झाम कंडक्ट होत आहे। नमस्कार, मी राकेश मळावी सर, नगर परिषद उच्च प्राथमिक व माध्यमिक मराठी शाळा क्रमांक 2 दारवा, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ। आमच्या शाळेमध्ये दरवर्षी NMS परीक्षेचे रीतसर नियोजन केले जाते आणि संपूर्ण वर्षभरामध्ये अनेक सराव पेपर घेऊन विद्यार्थ्यांना चांगला निकाल लावण्यासाठी सतत सर्व शिक्षक मंडळी प्रयत्नशील असतात। त्याच्याचमुळे दरवर्षी यवतमाळ जिल्ह्याचा टॉपर हा आमच्या शाळेतील विद्यार्थी असतो, हे गर्वाने सांगावं लागते। मात्र पुढील काळात महाराष्ट्रातला टॉपर हा आमच्या शाळेतला विद्यार्थी असावा, या अनुषंगाने आमचा विशेष त्याचाच प्रयत्न म्हणून म्हणजे आज 15 डिसेंबर या दिवशी आमच्या शाळेमध्ये NMS सराव पेपर क्रमांक 21 सुरू आहे आणि सर्व सराव पेपरमध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद बघता यावर्षी नक्कीच आमचे विद्यार्थी राज्याच्या यादीत झळकतील असे मला वाटते। ही परीक्षा फक्त इयत्ता 8वीतील विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनामार्फत दरवर्षी राबवली जाते आणि या परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना 60,000 रुपयाची शिष्यवृत्ती मिळत असते। आजपर्यंत आमच्या शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी जवळपास 3.5 करोड रुपयांची शिष्यवृत्ती आजपर्यंत प्राप्त केलेली आहे आणि असाच या विद्यार्थ्यांच्या मेहनतीसाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू। धन्यवाद। सर्वांना नमस्कार। आज आमच्या नगर परिषद उच्च प्राथमिक तथा माध्यमिक शाळा क्रमांक 2 या ठिकाणी इयत्ता 8वीचा NMS या धर्तीवर सराव पेपर होतो आहे। हा आजचा 21वा सराव पेपर। हा पेपर तयार करताना
आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री राठोड सर, तसेच या NMMS परीक्षा या ठिकाणी घेण्यात येते, मडावी सर आणि त्यांची संपूर्ण टीम या पूर्ण सराव पेपरच्या संदर्भामध्ये पूर्णपणे तत्पर असतात आणि ही परीक्षा ज्या पद्धतीनं शासनातर्फे घेण्यात येते त्याच पद्धतीने किंवा मी म्हणेल की त्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीने आमच्या सेंटरवर ही परीक्षा घेतल्या जाते। या परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न काढले जातात की जेणेकरून विचार करायला विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले जाईल आणि त्यानुसारच विद्यार्थीसुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व होतात आणि कोणत्या प्रकारे किंवा कशा पद्धतीनं तो प्रश्न सोडवायचा आहे यावर ते भर देत असतात। ही परीक्षा मला वाटतं 21वा पेपर, हा सराव 21वा पेपर आहे आणि या पेपरमध्ये विद्यार्थी एवढे एक्सपर्ट झालेले आहेत की त्यांना आता मला वाटतं की काहीही सांगण्याची गरज भासणार नाही। ह्या पेपर नंतर येणाऱ्या रविवारीच शासनातर्फे पेपर होणार आहे आणि त्या पेपरमध्ये आमचे विद्यार्थी निश्चितच चांगल्या मार्कने झळकतील आणि होऊ शकते महाराष्ट्रामधून किंवा विदर्भामधून तरी आमच्या शाळेचा विद्यार्थी हा टॉपर राहील। ह्या परीक्षेच्या संदर्भात तयारी जी आहे आमची, ही तयारी आधीपासूनच पहिल्या पेपरपासूनच ज्या प्रकारे केंद्रावर तयारी असते त्या प्रकारचीच तयारी आमच्या विद्यार्थ्यांसाठी करून घेण्यात येते। सर्व व्यवस्था, डेस्क बेंच, एका डेस्कवर एक विद्यार्थी, इन्व्हिजिलेटर आणि कोणीही वर्गात जरी नसलं तरी एवढी शांतता असते आमच्या वर्गामध्ये की एकमेकांशी विद्यार्थी अजिबात बोलत नाही, ते बिलकुल आपल्या पेपर सोडवण्यामध्ये मग्न झालेले असतात। म्हणजे एकंदरीत कोणत्याही ठिकाणी जरी आमचा विद्यार्थी गेला, कोणत्याही सेंटरवर गेला तरी तो यामध्ये एवढा तत्पर झालेला असेल की त्याला काहीही कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर येणाऱ्या परीक्षेसाठी जी आमची 21 पेपर सेट झालेले आहेत याचा नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि आमच्या शाळेचं नाव नक्कीच आमचे विद्यार्थी उंचावतील। विद्यार्थ्यांचं जे यश आहे त्या यशामुळे आमची सुद्धा मान उंचावेल, यामध्ये किंचितही आम्हाला असं काही वाटत नाही। आणि पुन्हा एकदा आमच्या विद्यार्थ्यांसाठी पुढच्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक देतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। या क्लासचे इन्व्हिजिलेटर कोडे मॅडम आहे। मॅडम, तुम्ही फक्त विद्यार्थ्यांबद्दलचा अनुभव जे तुम्हाला वाटत आहे की विद्यार्थी किती सिरियस आहे, कशा प्रकारे विद्यार्थी पेपर सोडवत आहे किंवा कोणाकडे डिजिटल गॅजेट्स किंवा डिजिटल वॉच आहे का, याच्याबद्दल तुम्ही थोडीशी माहिती द्या की विद्यार्थ्यांची सिरियसनेस किती झालेली आहे आता। गेल्या जवळपास वर्षभरापासून विद्यार्थी या परीक्षेची वाट बघत आहे आणि तयारीसुद्धा करत आहे। अत्यंत मेहनतीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करून जेवढे काही सराव पेपर आजपर्यंत झालेले आहेत त्या सगळ्या सराव पेपरला सर्व विद्यार्थी उपस्थित असतात आणि खरंच मनापासून सगळेजण अभ्यास करतात। शिक्षकसुद्धा तेवढ्याच तन्मयतेने त्यांना शिकवतात आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा तितक्याच चांगल्या प्रकारे सगळं ग्रास्प केलेलं आहे। विद्यार्थी पेपर सोडवताना कुठलाही अनुचित प्रकार होऊ देत नाही किंवा स्वतःच घडवून आणत नाहीत। ते कोणत्याही प्रकारचे गॅजेट्स त्यांच्याकडे नसतात किंवा आपण जे चीटिंग प्रकार म्हणतो, जरी आम्ही शाळेमध्ये परीक्षा घेत असेल तरी सुद्धा चीटिंग प्रकार हा कुठेही तुम्हाला अस्तित्वात दिसणार नाही। अगदी मनापासून आणि खरोखर ज्याला जेन्युअली म्हणतात ती परीक्षा इथे होत आहे। त्यासाठी सर्व शिक्षकांचे ज्यांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे त्या सर्व शिक्षकांचे मी अभिनंदन करते आणि सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा शुभेच्छा। थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच। खरंच विद्यार्थ्यांना येणाऱ्या एक्झामच्या आधीच 20 ते 22 पेपर घेण्यात आले आणि विद्यार्थ्यांमध्ये एवढी जागरूकता झाली आहे की ते स्वतःहून बॅग समोर ठेवत आहे आणि त्यांच्याकडे एकाही विद्यार्थ्याकडे डिजिटल वॉच किंवा डिजिटल गॅजेट्स नावाची गोष्ट सुद्धा नाही आहे। नेक्स्ट आहे रूम नंबर 5। याच्यामध्ये सुद्धा टोटल 24 स्टुडंट आहे, तुम्ही बघू शकता। या क्लासमध्ये सुद्धा सेम तशाच प्रकारची अरेंजमेंट, विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं जवळ बसण्याची अरेंजमेंट दिलेली नाही आहे। या क्लासचे इन्व्हिजिलेटर आहे दिवे मॅडम। नमस्ते मॅडम। ओके, तुम्ही थोडंसं क्लासच्या सिरियसनेसबद्दल काही बोलू शकता किंवा विद्यार्थी कशा प्रकारे पेपरचा आस्वाद घेत आहे?
विद्यार्थी प्रत्येकजण आपापला पेपर मनाने सोडवत आहे. कुणीही कुणाचं बघत नाही किंवा कुणाशी बोलत नाही आहे. प्रामाणिकपणे आपला पेपर सोडवत आहे. आज आपण पेपरच्या एंडिंगला, कारण की यानंतर डायरेक्ट एक फायनल एक्झाम होणार आहे जे 22 तारखेला होणार आहे. तर या पेपरमध्ये विद्यार्थ्यांचे काय मत होते, त्यांना पेपरचे लेवल कशी वाटली, टिपिकलिटी लेवल कशी होती, त्यांचा जो टाईम मॅनेजमेंट आहे, जे मेन उद्दिष्ट आहे शिक्षकांचे ते झालेले आहे की नाही, ते आपण 1 बाय 1 या विद्यार्थ्यांना विचारणार आहे. तर तेच अपडेट घेण्यासाठी आपण या पेपर सुटल्यानंतर जो वातावरण आहे विद्यार्थ्यांचा, त्या वातावरणामध्ये त्यांचे मत काय होते याबद्दल आपण हा रेकॉर्डिंग सेशन घेत आहे. ओके, चला. आज पेपर झाला आहे. भरपूर विद्यार्थ्यांमध्ये उत्साहसुद्धा निर्माण झाला की ॲक्च्युअलमध्ये आमचा पेपर खरंच चांगला गेलेला आहे. आणि काही विद्यार्थी नाराजसुद्धा झाले असेल कारण की त्यांचं टाईम मॅनेजमेंट झालं नाही. तर ये बेटा, हे माहीत पहिले तुझं नाव काय सांगून दे. माझं नाव उत्कर्षा नंदकिशोर सरतापे. आज जो आमचा NMMS चा पेपर झाला नगर परिषद क्रमांक 2 मध्ये, तो खूप छान पद्धतीने झाला आणि आम्हाला मेन पेपरची तयारी सुद्धा होत होती. आमची रिव्हिजन पण झाली होती. आम्ही या पेपरमुळे खूप रिव्हिजन वगैरे केली. थँक्यू. व्हेरी गुड बेटा. पहिले मला सांग, हातात जाऊ दे तुझ्या, कसं वाटलं पेपर देऊन? खूप छान वाटलं होतं. म्हणजे एकदम मेन पेपर टाइप. असं वाटत आहे का की फायनल एक्झाम मध्ये याचा खरंच आम्हाला बेनिफिट होणार? हो, खूप बेनिफिट होईल आमचा. तर नगर परिषद क्रमांक 2चा काहीतरी एक नवीन नाव चर्चेत आणण्याची क्षमता आहे, तयार झालेली आहे आता. व्हेरी गुड बेटा. हेच कॉन्फिडन्स या पेपरमुळे आपल्यामध्ये तयार झालेला आहे. थँक्यू बेटा, थँक्यू. ओके, नेक्स्ट बेटा, काय नाव बेटा तुझं? श्रेया गणेश खोडके. माझं नाव श्रेया गणेश खोडके आहे. मी नगर परिषद क्रमांक 2 शाळेमध्ये शिकते. आज आमच्या शाळेमध्ये पेपर होता, NMMSचा सराव पेपर. तो पेपर एकदम 180 मार्क्सचा होता. 90 मार्क्सचे 2 पेपर होते. माझे दोन्ही पेपर चांगले गेले. अच्छा, आमचा हा तुझा मॅथ बद्दलचा अनुभव कसा वाटत आहे तुला? चांगला होता. आमचे रोज क्लासेस होते इथे. ओके, आणि टाइम मॅनेजमेंट झाली का तुझी बरोबर? नक्की. व्हेरी गुड. सॅट बद्दल काय एक्सपिरियन्स आहे? सॅट बद्दल चांगला आहे. त्याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंटचा काही प्रॉब्लेम नाही? काहीच नाही. आता इथून पुढे जेव्हा तुम्ही फायनल एक्झामला जासाल तर तुम्हाला सगळं वातावरणाबद्दल माहिती झालं की तुम्हाला कशा प्रकारे टाइम टेबल आपलं रोल नंबर बघायचे आहे, कुठे ठेवलेले राहतात, कशा प्रकारची सिटिंग अरेंजमेंट राहणार, रूम नंबर कुठे राहणार, सगळे अनुभव झाले. व्हेरी गुड बेटा. आता आपण भरपूर विद्यार्थी येऊन गेले, गर्दी भरपूर होती, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह पण भरपूर होता. परंतु काही विद्यार्थ्यांना आपण जे विद्यार्थी सक्षम आहे की त्यांचे मनोगत ते व्यक्त करतील असे काही विद्यार्थी स्वतःहून थांबलेले आहे. पहिले एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवू द्या. व्हेरी गुड बेटा. तर तुम्हाला माहिती आहे आज आपला सॅट आणि मॅथ दोन्ही पेपर झालेले आहे. फायनल एक्झामला फक्त 8 दिवस बाकी आहे. तुमच्यामध्ये जेवढा उत्साह आहे तेवढाच उत्साह या व्हिडिओमध्ये सुद्धा दिसला पाहिजे. एकदा पहिले स्वतःसाठी अजून जोरदार टाळ्या वाजवू द्या. शाबास. ओके, तर आजचा पेपर झाला, बढिया वाटला, एकदम मजा आली, एकदम बढिया. ओके, गुड. आता या पेपरमध्ये सगळ्यात पहिला जो पेपर होता, पहिला पेपर कोणता होता बेटा आत्ता तुमचा? पहिला मॅथ्सचा होता. ओके, टाइम काय होता? 90 मिनिट्स. बरं, मॅथ्सचा लॉंग फॉर्म काय बेटा? मेंटल ॲबिलिटी टेस्ट. व्हेरी गुड. किती मार्क्सचा होता? 90 मार्क्सचा. 90 मार्क्सचा. आउट ऑफ सोडवला का? हो, सोडवला पूर्ण. काय वाटते किती स्कोर येणार? 70च्या वरच येणार. पुढच्या वेळेस म्हणायचं 80च्या वर येणार म्हणून. ओके बेटा, व्हेरी गुड. अजून कसं वाटली सिटिंग अरेंजमेंट वगैरे? छान होती सगळं. पेपर मॅनेजमेंट तुझी, टाइम मॅनेजमेंट? सॅटला पुरला, मॅथला थोडं 5-10 मिनिटं. म्हणजे की या जे शाळेकडून जे हे प्रोग्राम राबवण्यात येत आहे, शाळेकडून जे एवढं मेहनत केल्या जाते, संडेला तुम्ही सुद्धा येत आहे, आपले सगळे शिक्षक येत आहे, तर त्यांचा मौल्यवान टाइम तुम्हाला देत आहे. याचा बेनिफिट काय झाला पाहिजे पुढच्या पेपरमध्ये, फायनल एक्झाम मध्ये? चांगले मार्क्स. तर आज जे अनुभव झाला की टाइम कमी पडत आहे ते कव्हर होणार की नाही होणार? हो सर. व्हेरी गुड बेटा. एकदा तुझं नाव सांगून दे. वैभवी तायडे. काय नाव आहे बेटा? वैभवी प्रकाश तायडे. ओके, बढिया. कोणत्या सेक्शनला आहे तू? सेक्शन डी. सेक्शन डी. व्हेरी गुड बेटा. नेक्स्ट कोण बोलणार? घ्या. काय नाव आहे तुमचं? पूर्ण नाव सांगा. माझं नाव गायत्री प्रभुदास तायडे. ओके, कसा गेला पेपर? खूप छान गेला. बढिया. सॅट चांगला गेला? हो, खूप छान. सॅटचा लॉंग फॉर्म काय बेटा? सोलॅस्टिक ॲबिलिटी टेस्ट. ओके, गुड. चांगला गेला पेपर? ओके, काय मत आहे? सिटिंग अरेंजमेंट कशी वाटली तुला? खूप छान वाटली. बढिया. मागे अजून कोण इंटरेस्टेड आहे? चला मागे पास कर एखादीला. ओके, कसा गेला बेटा पेपर? छान गेला. बढिया गेला. टाइम मॅनेजमेंट? टाइम मॅनेजमेंट पुढला फक्त मॅथला थोडा कमी पडला. मॅथला थोडा कमी पडला. काय अनुभव चांगले वाटले सगळे? हो, चांगले वाटले. बढिया. कितवा पेपर होता हा बेटा? 21 आहे ना? 21. ओके, लास्ट संडेला प्रेझेंट होती? यस. ओके,
कसं वाटते असं वाटते का कोणत्या शाळेमध्ये या लेवल पर्यंत जे मॅनेजमेंट आहे होऊ शकते म्हणून किंवा कधीतरी होऊच नाही शकत. तर मग याचं श्रेय कोणाला जायला पाहिजे? शाळेला, नाही? शाळेला. बढिया, गुड. कसं आहे अजून दे बेटा तिला. व्हॉट्स युअर नेम बेटा? माय नेम इज सुकृती विजय ताजने. ओके, फ्रॉम विच सेक्शन? सेक्शन एफ. ओके, कोणता सब्जेक्ट तुला चांगलं वाटलं सॅटमध्ये? सॅटमध्ये मॅथ आणखी सायन्स. बढिया, गुड. मॅथ आणि सायन्स म्हणजे त्याच्यामध्ये चांगला स्कोर होणार तुझा. ओके ओके. रोल नंबर काय होता तुझा आजचा? 352. 352. ओके. आता फायनल एक्झाममध्ये जेव्हा तुम्हाला एखादा सेंटर भेटणार त्या सेंटरमध्ये जाऊन तुम्हाला काय वाटते की तुम्ही हडबडून जाणार का कॉन्फिडन्स राहणार आम्हाला सर आम्हाला काही टेन्शन नाही आता? कॉन्फिडन्स राहणार ना. म्हणजेच की हे जे प्रॅक्टिस सेशन होत आहे पेपरचे दर संडेला आणि मेगा टेस्ट सिरीज जे सरांकडून कंडक्ट झालेले आहे आपल्या शाळेकडून कंडक्ट झालेले याचा बेनिफिट चांगला. बढिया, गुड. अजून कोणी इंटरेस्टेड आहे? कुरकुडे ये बेटा. ओके, फर्स्टली इंट्रोड्यूस युअर सेल्फ. माय नेम इज अक्षरा श्रीकांत कुरकुटे. आय एम फ्रॉम 8A. 8A. कसं वाटलं पेपर? चांगला वाटला. काय सॅटचा कसा गेला? सॅटचा चांगला गेला. बरं, मॅथचा? मॅथचा पण चांगला गेला. 90 आउट ऑफ कितपर्यंत क्वेश्चन सॉल्व्ह केले? सगळे 100% सॉल्व्ह केलेले. ओके, किती स्कोर भेटू शकते असं तुला जजमेंट वाटते? सॅटमध्ये मला अप्रॉक्सिमेट अंदाजे सांगून दे, आपल्याला काही टेन्शन नाही एवढं. सांग बेटा. 50-70. 70च्या जवळपास. बढिया, गुड बेटा, गुड. दाखव. चला, अशा प्रकारे बघा मुलींमध्ये तर उत्साहच होता. मुलींमध्ये अजून कोणी इंटरेस्टेड आहे? ओके, इंट्रोड्यूस युअर सेल्फ. माय नेम इज ज्ञानेश्वरी गजानन गाडवे. ओके, कसा गेला पेपर? पेपर छान गेला. ओके, आता मला पेपरबद्दल सगळ्यांनी सांगितलं, सॅट मॅटबद्दल सांगितलं, सिटिंग अरेंजमेंटबद्दल सांगितलं. मला सांग आता क्लासमध्ये जे इन्व्हिजिलेटर्स अपॉइंटमेंट केली होती, ओके, आणि त्या इन्व्हिजिलेटरमुळे स्ट्रिक्ट वातावरण होतं किंवा नव्हतं? होतं. म्हणजे तुम्हाला हलायला सुद्धा चान्स होता का? नाही. तर तिकडे सांग, त्यांच्याकडे बघ. आपले प्रदर्शन ते बघणारे स्टुडंट्स आहे, फ्युचर NMS ची एक्झाम देणारे विद्यार्थी आहे. कसा पेपर होता बेटा? पेपर खूप स्ट्रिक्ट होता आणि या शाळेचे सगळे जे शिक्षक वर्ग आहे सगळे ते खूप मेहनत घेते आमच्यासाठी आणि ही शाळा कुठेच कमी येणार नाहीये. एकदा शाळेसाठी टाळ्या जाऊ द्या. व्हेरी गुड बेटा. जसं मुलींचं प्रोत्साहन होतं तशाच प्रकारे मुलं सुद्धा देतात की नाही? ओके, चला नेक्स्ट. फर्स्ट ऑफ ऑल काय नाव बेटा? इंट्रोड्यूस युअर सेल्फ. शिवराज दिलीप मोहिते. ओके, मोहिते. कॉन्सन्ट्रेट ऑन द कॅमेराज. ओके, कसा गेला बेटा पेपर? छान गेला. थोडं तुझ्या मताने काहीतरी सांग बरं पेपर बद्दल. पेपरची सिटिंग अरेंजमेंट पण एक नंबर होती. त्यानंतर सर्व टीचर्स एकेका रूममध्ये मुलांवर लक्ष ठेवत होत्या. ओके. त्यानंतर आम्हाला हालायला आणि बोलायला चान्स नव्हता, त्यामुळे पेपर एकदम स्ट्रिक्टली गेला. ओके, बढिया. म्हणजेच की सिटिंग अरेंजमेंट फायनल एक्झाम सारखी होती. म्हणजे असं वाटत होतं हे आमचं फायनल एक्झाम आहे म्हणून, आहे ना? तर प्रेशर क्रिएट झाला होता की नाही? हो. आता पुढच्या फायनल एक्झाम मध्ये होणार का हा प्रेशर? नाही. नक्की. व्हेरी गुड बेटा. नेक्स्ट कोण आहे बेटा? काय नाव आहे बेटा तुझं? पार्थ सतीश दुधे. पार्थ सतीश दुधे. पार्थ दुधे. ओके, कसा गेला बेटा पेपर? खूप छान गेला. पूर्ण आउट ऑफ सोडवला आहे का? सोडवला. आता इन्व्हिजिलेटर मध्ये कोण होतं तुमच्या क्लासमध्ये सांग बरं? तिवारी सर होते. खूप स्ट्रिक्ट वातावरण असेल आहे ना? तिवारी सर म्हटलं तर बढिया गेला मग पेपर. तुला असं वाटते का की बा आम्हाला चीट करण्याची आवश्यकता आहे फायनल एक्झाम मध्ये? नाही. म्हणजे का बरं नाहीये? आज प्रॅक्टिस एवढी झाली आम्हाला चिटिंग करायची गरज. अच्छा, म्हणजेच की ऐकून घ्या, प्रॅक्टिस एवढी जास्त झालेली आहे की चिटिंगची आवश्यकता सुद्धा पडणार नाही. तुम्हाला असं वाटते का बॉईज मध्ये अजून कोण बोलू शकते? हात वर करा. हा, बॉईज मध्ये दे याला दे. काय नाव बेटा तुझं? हिमांशू रमेश गुडदे. मला एक गोष्ट सांग, असं वाटते का तुम्हाला की फायनल एक्झाम मध्ये जे एक्झाम सेंटर राहणार तुमचं हॉल तिकीट तसे आलेलं आहे, तर फायनल एक्झाम मध्ये तुम्हाला असं वाटते का की आमच्यासोबत एक मोठा व्यक्ती किंवा आमचे पालक वर्ग यायला पाहिजे, आमचे पेरेंट्स यायला पाहिजे आणि आम्हाला सिटिंग अरेंजमेंट कुठं आहे ते पाहायला मदत केली पाहिजे, असं वाटते का तुम्हाला? आता नाही, आम्हाला फुल कॉन्फिडन्स आलाय की आता आम्ही स्वतःहून जाऊ शकतो. स्वतःहून जाऊ शकता नक्की? काहीच चूक करणार नाही. व्हेरी गुड बेटा. मला सांग बरं, एक्झाम मध्ये जेव्हा आपण आतमध्ये जात आहे तर सोबत कोणत्या गोष्टी नाही न्यायला जमत नाही असे कोणते डूज अँड डोंट राहतात की नाही? तर डोंट कोणते किंवा हे गोष्टी आतमध्ये न्यायला जमत नाही ते सांगा मला. कोणते? गाईड, स्मार्ट वॉच. व्हेरी गुड. मोबाईल. व्हेरी गुड. डिजिटल वॉच, स्मार्ट वॉच चालते?
नाही चालत. नाही चालत. कॅल्क्युलेटर नो. ओके. तर बघितलंय सर्वांनी की विद्यार्थ्यांना फायनल एक्झामच्या आधीच डूज आणि डोंटची जे लिस्ट आहे ते सगळी माहिती आहे. त्यांना कॉन्फिडंट आहे की त्यांना आता पालकांना किंवा एका मोठ्या व्यक्तीला सोबत घेऊन जाण्याची काहीही आवश्यकता नाही आहे. ते स्वतःहून अननोन सेंटरवर जाऊन सुद्धा स्वतःचा रोल नंबर सुद्धा चेक करू शकतात आणि स्वतःचा रोल नंबर चेक करणेच नाही तर तिथे आतमध्ये गेल्यानंतर जे काही मॅनेजमेंट आहे की 5 मिनिटं आधीची बेल असो किंवा फायनल एक्झामचा फायनल सबमिशन पेपर असो याचा टाइम टेबल काय राहणार हे सुद्धा त्यांना सगळ्यात चांगल्या रीतीने माहीत पडलेलं आहे. आणि हेच फायदा आहे बेटा की मागच्या एका वर्षापासून कंटिन्युअसली शाळेमध्ये जे 21 कंप्लीट पेपर सेट झाले त्याच्या प्रॅक्टिसचे. बरोबर आहे की नाही. तर सगळ्यांनी एकदा जसा आज तुमचा पेपर गेला तसाच जोश झाला पाहिजे की आम्ही पुढच्या एक्झाम मध्ये टॉपर बनणार की नाही बनणार. व्हेरी गुड बेटा.